नमस्कार, मी मिलिंद कांबळे. साधारणतः 1.5 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. किसन पवार हा 55-60 वर्षाचा वयोवृद्ध माणूस मेढापाटा इथं आपल्याकडे नातेवाईकांकडे आला होता आणि तिथं काहीतरी ॲक्सिडेंट झाला, अपघात झाला त्याचा. त्यांना पोलिसांनी उचलून रस्त्यावर फिरणाऱ्या अनाथांचा पोशिंदा अशी ओळख असलेल्या लोखंडे साहेब, किसन लोखंडे यांच्या आश्रमामध्ये नेऊन दाखल केला. त्याचा हात फ्रॅक्चर होता. दाखल केला त्याला. तो थोडासा मनोरुग्ण होता, अगदी थोडा. त्याला सांगता येत नव्हतं त्याचं गाव कुठलं आहे. त्याचं गाव साई देवळी. तर त्याने 1.5 वर्ष तिथे घालवला. लोखंडे साहेबांनी त्याचा 3 वेळा ऑपरेशन करायला नेलं होतं. इथला हाड त्याचं मोडलेलं आहे, पण ऑपरेशन सक्सेस होणार नाही म्हणून डॉक्टरांनी टाळला. आहे तसं जॉईन झाला. तो हाताने जेवतो वगैरे सगळ्या गोष्टी करतो, पण 1.5 वर्ष त्याला त्याचा पत्ता सांगता येत नव्हता. आत्ता मध्यंतरी मी गेलो तिथे, तर मी सहज चौकशी करत असतो, हा कुठला. तर त्याने तिथे सुरवेत आमचे सुरवेंना त्याने सांगितलं होतं मेढापाट्याला यायचे नातेवाईक आहेत, पोहोचता येईल का. मी त्याला विचारपूस केली, मेढापाट्याला नातेवाईक कोण आहेत. मग त्यांनी गावाचं नाव सांगितलं, साई देवळी म्हणून त्याचं गाव, वाडा तालुक्यातलं साई देवळीला. मग त्यांना मी मोहन पाटील यांचं नाव सांगितलं. तर ते नेमकाच त्या मोहन पाटणाला ओळखत होते, मोहन पाटणाकडे काम करत होते. आणि मग त्यांना मी घेतला. 1.5 वर्षानंतर कालची गोष्ट आहे. अक्षरशः तो माणूस रडत बसला होता. म्हणजे त्याला सुचत नव्हतं कोण मला घरी पोचवेल किंवा काय करेल, इथून मी जाऊ कसा, कुठे जाऊ, माझं घर कुठे, सगळं तो हळूहळू विसरत चालला होता. त्याला आठवण करून दिली पूर्ण. मग त्या लक्षात आलं. मग त्याला अंबाडी, कुडूस, वाडा असं सांगितलं. मग त्यांनी नाव सांगितलं साई देवळी. जे मोहन पाटील आहेत ते रिटायर्ड ST मधले कर्मचारी आहेत. पालघर डिव्हिजनमधून रिटायर झाले आता. त्यांचं तो शेतीचं काम अगदी चांगल्या प्रकारे बघायचा. आणि तो 1.5 वर्षाला गायब. त्यांनी बराच प्रयत्न केला, पण पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तो त्यांना सापडू शकला नाही. एखादी गोष्ट मिसिंग झाली, पोलिसांकडून एखादा माणूस सापडला तर आजूबाजूच्या पोलिसांकडे, पोलीस स्टेशनला मिसिंग बाबा इथे दाखल आहे, असा माणूस ह्या फाउंडेशनमध्ये ठेवला आहे आम्ही, किंवा इथं पाठवला आहे, किंवा एक्सपायर झाला आहे, याची नोंद तरी त्यांनी ठेवायला पाहिजे. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनला, आजूबाजूच्या तालुक्याला द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे त्याच्या आयुष्याची 1.5 वर्ष कामाला गेली. आणि काल मी त्याला ओळख सांगितली, ते मोहन पाटणाशी बोलणं करून दिलं. अशा डोळ्यात पाण्याला रडायला लागला तो. मग त्याला घरी सोडलं मी. त्याच्या मुलगी आहे, त्याला मुलगा आहे. त्याची बायको काहीतरी वर्षातून वारली होती म्हणून थोडा मेंटल डिस्टर्ब होता तो. पण ते सगळे जमा आले. त्याला बघून त्याचा मृत्यू झाला असं समजून त्याचा फोटो वगैरे लावण्यात आला होता घरी त्याच्या. म्हणजे हा परत कधी येणार नाही. आणि अचानक फोन केल्याने सगळे जमा आले त्याचे नातेवाईक, आणि त्याला मग घरी घेऊन दिलं. लोखंडे साहेबांनी त्याला 500 रुपये दिले, त्याचा शाल आणि सत्कार दिला. त्याला खाऊला अजून काय दिलं आश्रमामधून. तर अशी रस्त्यावर फिरणारे अनाथ लोक अनेक लोखंडे साहेबांनी पोचले. बिहार, UP, मध्य प्रदेश, महाराष्ट्रामधले ज्यांना आठवतं नंतर ते पत्ता आणतात. आम्ही तो पण प्रयत्न करतच असतो त्यांना पोचवायचा. काही घरून चुकले असतात, काहींना सोडलेलं असतं, काहींची व्यवस्था. त्याला हे पण सांगितलं लोखंडे साहेबांनी, त्याला माझा नंबर दिला, लोखंडे साहेबांचा नंबर दिला. जर तुला घरच्यांनी ओळखलं नाही किंवा घरच्यांनी तुला घेतलं नाही तर तू पुन्हा येऊन आश्रमामध्ये राहू शकतो. आणि आश्रमामध्ये 1.5 वर्षात त्यांनी एकही कुणाला त्रास दिला नाही. सांगितलेलं तो काम करायचा. काम तर नसतं तिथं काही, परंतु अगदी प्रेमाने सगळ्यांशी राहायचा, व्यवस्थित. कुणाच्या मागे त्याने घाई लावली, मला सोडा इथून, मला तपास घ्या घरच्यांचा, अशी कोणाच्या मागे घाई लावली त्यांनी. पण जो दिवस उगवला त्याचा तो घरचा होता. आणि कालचा दिवस होता तो. मी त्याला, माझ्याकडे बाईक होती, मी त्याला बाईकवर बसवला आणि त्याला सोडला घरी. ते मोहन पाटील मी त्यांच्या मुलीला
जमा केलं, बोलून सांगितलं आणि आज तो सुखरूप त्याच्या घरी, त्याची शेतीवाडी आहे, आदिवासी समाजाचा माणूस आहे, त्याचा मुलगा आहे, 2 मुली आहेत, एक मुलगी ठाण्यात आहे, एक तिथे पाली पोशिरला आहे. असं सगळं कुटुंब त्याला मिळालं. आज तो सकाळी पण त्याने मला फोन केला होता दुसऱ्या फोनवरून, दादा तुमच्यामुळे पोचलो आम्ही. म्हटलं देवाचे उपकार आणि आम्ही काहीच काम करत नाही, पण हे असे आशीर्वाद लोखंडे साहेबांनी मिळत जातात. एका अनाथाला त्याचं 1.5 वर्षांचं घर मिळालं, त्याने आशा सोडली ती घराची, तो विसरत चालला होता घर, पण त्याला पूर्ण आठवण आली परत आणि परत तो त्याच्या घरी, त्याच्या शेतीवाडीत त्याचं तो आता जीवन जगायला त्यांनी सुरुवात केली. अगदी आनंदी आहे तो. आणि खरोखर त्या मोहन पाटील आहेत देवळी, साई देवळी, तालुका वाड्या, त्यांचे देखील धन्यवाद. त्यांनी मला कालच फोन केला, साहेब माणूस पोचला तुमच्या घरी. लोखंडे साहेबांनी देखील फोन केला. तर अशी कामं आम्ही करतो. ही हा व्हिडिओ तयार करायचा किंवा सांगण्याचा उद्देश एकच, असं जर कोण तुम्हाला दिसला असा आणा तर आमच्याकडे द्या आणून त्याचा पहिल्यांदा तपास घ्या, त्याची नोंद करा, कुठल्या जिल्ह्यातून आहे, कुठल्या तालुक्यातून आहे, त्या पोलीस स्टेशनला आम्ही इन्फॉर्म करतो आणि त्याचा तपास सुरू करतो. जसं कोणी इन्फॉर्मेशन नसते, पोलिस असेच आणून टाकतात, मग तो माणूस असून देखील, घरचे असून देखील अशा अनाथ आश्रममध्ये कायम स्वरूपी बंदिस्त राहतो. कारण त्याला बाहेर सोडलं जात नाही, कारण पोलिसांनी दिलेला असतो. मग त्याला तिथेच डांबून ठेवलं जातं. मग माझ्यासारखा जाईल, मी सगळ्यांची चौकशी करतो. प्रत्येक आश्रममध्ये गेल्यानंतर मी प्रत्येक चौकशी, कुठला आहे, काय आहे. मग आपल्या परिसरात असले तर मी त्यांच्या घरच्याशी संपर्क करतो आणि त्यांना घरी पोचवतो. धन्यवाद.